ही मॅच सचिन पाटील खुश आहेत कारण एक बक्षीस लागू झालं. भले सेमीफायनल मध्ये असू द्या, फायनलला गेलो तर अतिउत्तम असेल. सोने पे सुहागा. मात्र इथे सेमीफायनल पर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत, तिथे देखील आम्ही समाधानी आहोत. कारण एक कुठेतरी म्हणायचं गेलं तर आजचा दिवस आणि आजच्या दिवसाची जी मेहनत आणि त्या आजच्या दिवसाच्या मेहनतीचं फळ म्हणून एखादी ट्रॉफी लक्षात ठेवा. त्याच्यामुळे नक्कीच नो टेन्शन असं मी म्हणू शकत नाही. टेन्शन तर असणारच आहे कारण सेमीफायनलची मॅच. यस अलंकार, काय हवंय अलंकार? ग्लोव्ज हवेत. पाच ओव्हरची मॅच सर, 5 गोलंदाज असतील या मॅच साठी. अंतिम सामन्यासाठी आपण 2 पंच पाहतोय. एका साईडला असतील आपले या गावातील एक बेस्ट ऑलराऊंडर क्रिकेटपटू मिस्टर हरीश्वर पाटील आणि दुसऱ्या साईडला असतील महेंद्र शिंदे सर. हे 2 पंच आपण या ठिकाणी पाहत आहोत. बुद्ध टीम ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतोय. मॅच स्टार्ट होत आहे. अंतिम सामना, पहिला चेंडू फेस करतोय प्रभाकर म्हात्रे. ऑफ साइडला इनसाइड आउटचा फटका आपण पाहतोय. कव्हरच्या दिशेने चेंडू निघून गेला होता. सिंगल मात्र आपला अकाउंट ओपन करतोय प्रभाकर आणि आपल्या टीमचं देखील खातं खोललं जात आहे 1 या धावेनं. घोडबंदर मास्टर्स मित्रांनो, या टीम विषयी म्हणायचं गेलं तर मी माहिती दिली होती की 2022चा विजेता होता घोडबंदर संघ आणि 2023चा नंबर 3चा संघ होता उमेदमान संघ. म्हणजे हे दोन जे संघ एकमेकांसोबत आहेत ना जितेश, हे दोन्ही संघ या मैदानावर यशस्वीरित्या खेळलेले संघ आहेत. या दोन्ही संघाने या मैदानावर टायटल मारला आहे. कट केलं या ठिकाणी आणि डिक्लेरेशन झोन मध्ये 2 धाव. म्हणजे आपण एक प्रकारे म्हणायचं गेलं ना मित्रांनो तर हे जे 2 संघ आमने सामने खेळतायत ना, एक प्रकारे असं देखील आपण म्हणू शकतोय. मुकेश पाटील देखील इथे आहे. 2022 ची फायनल आहे का? 2022 ची फायनल आहे का हा प्रश्न चिन्ह. असं काय 2022 ला ग्रँड फिनाले हे 2 संघ खेळले होते लक्षात ठेवा. घोडबंदर संघांना पराभूत केलं होतं उमेदमान संघाला. मात्र तो वर्ष होतं 2022, आता वर्ष आहे 2024. फरक आहे, 2 वर्षाचा फरक आहे. साऊंड आला होता, अक्षरशः साऊंड आमच्या कॉमेंट्री बॉक्स पर्यंत पोहोचला होता. तो साऊंड तो बॅटची एजचा होता की बॅट लॉक झाली होती पिचला. कन्फ्युजन नक्कीच झालं असतं, पंचांच्या अडचणी वाढल्या असत्या. मात्र नक्कीच चांगला चेंडू जेपी. मगाशी आपण पहिलं स्लॉग ओव्हर आरकेच्या अगेन्स्ट, इथे मात्र फर्स्ट ओव्हर घोडबंदरच्या अगेन्स्ट. बदल हा निसर्गाची देण आहे लक्षात ठेवा, निसर्गाचा नियम आहे. सॉफ्टनेस स्टेट ड्राइव्ह केलं गेलं, क्या बात आहे. अंगाची माती झाली तरी चालेल, मात्र मला यावेळेचा चेंडू अडवायचा आहे. निसर्गाचा नियमच आहे बदल, त्यामुळे आपण वेळोवेळी आपण या ठिकाणी आपल्या टीम मध्ये देखील बदल करतोय. कुठलीही स्पर्धा म्हणा, एखादे मॅच कुठल्याही संघ समोर असेल त्या संघासमोर मॅच खेळायची असेल जितेश, त्यावेळी सगळं गेम प्लॅनिंग करणं गरजेचं. ते एक चांगली प्लॅनिंग, एक आखणी कदाचित केली असेल उमेदमान या टीमने. ऑफ साईडला कट करतोय, सिंगलला डबल मध्ये त्या ठिकाणी त्वरित कंप्लीट केलं गेलं. अलंकार तरे यांच्या पाठमधून या 2 धावा. ज्याप्रमाणे उमेदमान संघाने जी प्लॅनिंग आखलेली आहे ना, त्याचप्रमाणे घोडबंदर संघाने देखील ती आखणी केली असेल. मात्र जितेश, प्लॅनिंग करणं सोपं असतं, मात्र ती प्लॅनिंग मैदानाच्या आतमध्ये अंमलात आणणं तितकंच कठीण असतं लक्षात ठेवा. फुलटॉस, हा चेंडू मिस करतोय अलंकार. बाईचा इशारा पंचांचा. धाव संख्या फलकावर येत आहे ती 6. घोडबंदर वर्सेस आपण तो सामना पाहिला होता. उमेदमान 2022 वर्ष होतं, विसरता कामा नाहीये. अफलातून मॅच झाली होती, अफलातून मॅच झाली होती. यादी नक्कीच आपण ताजी करूया या ठिकाणी. धावा झालेल्या आहेत त्या 6 धावा. पहिलं षटक या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. धावसंख्या आहे ती 6. प्रभाकर म्हात्रे आणि आपण पाहतोय तर अलंकार तरी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. नंबर 2चं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतो या ठिकाणी मिस्टर प्रशांत
कळणार का? हा शांत, त्याच्या नावातच आहे प्रशांत. हा गोलंदाज समोर आहे अलंकार तरे. पहिला चेंडू यावेळेस सॉफ्ट अँड स्ट्रेट ड्राईव्ह केले गेले चेंडूला. ऑन साइडला मिड ऑन रिझर्व मध्ये आपण पाहतोय नागेश हा क्षेत्ररक्षक आहे. एक धाव संख्या झालेली आहे ती म्हणजेच 7. मात्र इथे जर आपण विचार केला मित्रांनो तर बेस्ट फिल्डर 2022 चा ठरला होता कमलाकर भोईर XA. लक्षात ठेवा. अतिशय सुंदर फटका. प्रभाकर मात्र ऑन फायर. मात्र चेंडू आतच राहतोय. नवीन घरात त्या ठिकाणी होते. अप्रतिम असा हा झेल. पहिला धक्का घोडबंदर संघाला. मिस्टर प्रभाकर मात्रे बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन. महिन्यात झाली होती. 26 आणि 27 मार्च रोजी 2022 रोजी जी स्पर्धा झाली होती मालवणीची. 2021 आणि 22 आहे. आणि त्यावेळेस हे दोन संघ आमने सामने होते. त्याच्यामध्ये मालिकावीर प्रभाकर मात्रे ठरले होते. उत्कृष्ट गोलंदाज देवेंद्र मात्रे ठरले होते. आणि प्रकाश JP हा खेळाडू ठरला होता उत्कृष्ट फलंदाज. 2022 च्या मी आठवणी ताज्या केल्या मित्रांनो. यावेळेस आपण पुलचा फटका बॉटम हँडचा वापर करत चेंडूला हलक्यातनं ड्राईव्ह केलं गेलं. काय क्षेत्ररक्षण आहे. जबरदस्त. शोल्डरला इंजरी आहे त्याच्यामुळे नक्कीच दुसऱ्या हाताचा वापर करताना आपल्याला मुकेश पाटील पाहायला मिळते. एक धाव संख्या झालेली आहे ती म्हणजेच 9. आणि मला वाटतं त्यावेळेस 10चा बोर्ड होता त्यामुळे मानव पाटील इथे नव्हते. 10चा बोर्ड होता त्यावेळेस. यावेळेस थोडासा स्विंग केला होता. ज्याप्रमाणे चेंडू आपण रिलीज होताना ज्यावेळेस पाहिलं जी बोट फिरली गेली. कदाचित हा जो चेंडू टाकला होता ना प्रशांत तो कदाचित मला वाटते की हा चेंडू लेग ब्रेक झाला असता. सिंगल. इथे मात्र सावधगिरी सुरुवात. कारण सकाळपासून आपण जे क्रिकेट खेळलेलो आहोत सकाळपासून जी बॅटिंग घोडबंदर संघाने केलेली आहे 50चा आकडा घोडबंदर संघाने देखील पूर्ण केला. या मैदानावर सर्वाधिक धावा घोडबंदरच्या देखील नावावर आहेत. त्याप्रमाणे उमेदमान संघाने देखील मोठा धावफळ गाठलेला आहे आजच्या दिवसामध्ये. म्हणजे हे जे दोन संघ आमने सामने आहेत ना हे दोन संघ या मैदानावरील सर्वाधिक धावा करणारे दोन संघ आहेत. त्याच्यामुळे ही जी मॅच आहे ही जी मॅच रफ अँड टफ मॅच नक्कीच होईल. चल विचल ही पाहायला मिळेल. मात्र वेळ कमी आहे. याच्यानंतर बॅटिंग उमेदमान संघाला करायची आहे. हा विचार करून मात्र वेळ घालवा. क्या बात आहे. ब्लॉक ऑफ द चेंडू. लाईन पाहिली मात्र चेंडूला हलक्यासा कट केलं गेलं. यावेळेस चांगला बॉटम हँडचा वापर करतोय अलंकार तरे. 2 धावा. धावसंख्या झालेली आहे ती 12. मात्र एक कुठेतरी खंत वारंवार मला वाटते मित्रांनो. कारण उमेदमान संघाचा खंबीर समर्थक गण्या याला म्हणतात जर्सी उमेदमानचा संघ का देत नाहीये भगवान दादा. एक खंबीर समर्थक आहे तो उमेदमानचा. क्या बात आहे. पुन्हा एकदा यावेळेस ऑन साइडला ड्राईव्ह केलं ऑफ साइडला ड्राईव्ह केलं गेलं. भुलेश येतो वेगाने. सुरेख थ्रो अप्रतिम असा थ्रो. विकेट हवी आहे. वारंवार आपण पाहताय तर अलंकार तरे यांच्या विकेटच्या मागे उमेदमान संघ मित्र आहे. मी म्हटलं की दोन्ही टीमने प्लॅनिंग केले असेल. सेमीफायनलचा हे मॅच सुरू आहे त्याच्यामुळे प्लॅनिंग नक्कीच झाले असतील. धावा झालेल्या आहेत त्या 14 धावा. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 7च्या करंट रन रेटनं उमेदमान संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. नाही परशुदा आपण पाहिलं ही मॅच
टायटलसाठी ही मॅच आहे. मला ग्रँड फिनाले मध्ये मला पोहोचायचं आहे, त्यासाठी ही मॅच आहे. दोन्ही टीमला पूर्ण कल्पना आहे की आपण पराभूत झालो तरी आपल्याला ट्रॉफी आहे याची कल्पना दोन्ही संघांना आहे. परंतु ही मेहनत कशासाठी, तर ही मेहनत आहे ग्रँड फिनालेसाठी. मला उमेदमानच्या गावामध्ये उद्या परत यायचं आहे. उमेदमानच्या गावकऱ्यांचा मला खास करून ती मजा पाहायची आहे उमेदमानच्या गावकऱ्यांची. त्याच्यामध्ये कोणता संघ उद्या दाखल होईल? उमेदमान संघ दाखल होईल उद्या मालवणीच्या मैदानावर की गुडबंदर संघ या ठिकाणी दाखल होईल या मालवणीच्या मैदानावर. मात्र कोणी येऊ द्या, उद्या ही मजा नक्कीच होईल. उद्या धमाका होणारच आहे, कारण उद्या मित्रांनो जवळपास 32 इंचाची स्मार्ट टीव्ही देखील या ठिकाणी येणार आहे, जी मॅन ऑफ द सिरीजच्या माध्यमातून दिली जाणार आहे त्या खेळाडूला. बॅटची एज ब्लॉक हॉलचा चेंडू होता. कोण आहे गोलंदाजी ट्रॅकवर? मिस्टर देवेंद्र मात्रे, जो ठरला होता मागच्या वर्षी उत्कृष्ट गोलंदाज ज्यांना काढल्या होत्या 2022 रोजी, बरोबर 24 मार्च 2022 रोजी याच गोलंदाजानं जवळपास 6 विकेट्स काढल्या होत्या. तो गोलंदाज तुम्ही या ठिकाणी पाहत आहात, देवेंद्र मात्रे. धावा झालेल्या आहेत त्या 15. अलंकार दरे एका साइडला आपली मात्र विकेट सांभाळत, कधी विकेट सांभाळणं गरजेचं आहे. शॉट अँड पुल सक्सेसफुल असेल का? चेंडू हवेत नवीन घरात. मग त्यावेळेस धावा चेस केल्या त्या उमेदमान संघानं. 27 धावा उमेदमान संघासमोर चेसिंग साठी आल्या होत्या. त्या 27 धावा उमेदमान संघानं चेस केला होता. दुसरा सामना पांडू संघाच्या अगेन्स्ट खेळला होता उमेदमान संघ. त्यावेळेस देखील उमेदमान संघाने 37 धावा चेस केल्या होत्या पांडूच्या अगेन्स्ट. मात्र तिसरा सामना प्रथम बॅटिंग करताना राईच्या अगेन्स्ट उमेदमान संघ कुठेतरी पराभूत झाला होता. इथे मात्र तिसरा सामना 2024चं वर्ष चेसिंग साठी आहे. प्लेसमेंट सन्मान दिला गेला. चेंडूची लाईन चेक करायची होती, यावेळेस गोलंदाजी शैली चेक करायची होती, त्यामुळे नक्कीच हा सन्मान चेंडूला दिला गेला विक्रम मार्फत. म्हणजे ज्याप्रमाणे उमेदमान संघाने जे विजय संपादन केले मागच्या वर्षी, म्हणजे लोस्ट टोटल कमी धावा, प्रथम शतरक्षण करताना समोरच्या संघाला कमी धाव संख्या होता. मिस्टर स्ट्रोक आहे, चेंडू हवेत, मुकेश पाटील, कोणतीही चुकी होणार नाहीये, गडी बाद. सांगायची गेली ना परशुदा, तर गजाचा आज मुलगा देखील मालवणी मास्टर्स मध्ये येईन आहे. अबाउट 35 चा खेळाडू आहे. त्याच्यामुळे ही जे स्पंदन जे आहेत ही जोडली गेली आहेत मास्टर्स क्रिकेटच्या सोबत. धावा झाल्यात फलकावर त्या 15 धावा. एन्जॉय डगआउटचा आपण कक्ष पाहिला. उमेदमानचे चाहते आहेत, उमेदमानचे कट्टर समर्थक आहेत, ते मात्र एन्जॉय करतायत. प्रत्येक गाण्यावर एन्जॉय या ठिकाणी केलं जात आहे. मात्र अजूनही प्रतीक्षा आहे. घोडबंदर संघ मैदानाच्या आतमध्ये प्राईम दी बॅटर
प्लेसमेंट यावेळेस कट करतोय. थर्ड मॅन शॉटला पण खेळाडू पाहतोय त्या ठिकाणी नागेश. एक धावा झालेल्या आहेत त्या 16. म्हणजे मी जो एनालिसिस आहे, जो कागदोपत्री उमेदमान संघाचा इतिहास आहे, तो कागदोपत्री इतिहास मी तुमच्यापर्यंत पोहोचवला. कारण उमेदमान संघाने ज्या ज्या वेळेस फील्ड स्वीकारलेले आहे त्या वेळेस समोरच्या संघाला उमेदमान संघाने कमीत कमी धावसंख्येवर थांबलेला आहे. आता तो रेकॉर्ड कुठे तुटेल का? एक चांगला स्कोरबोर्ड घोडबंदर संघ उभारेल का? ऑन साइड ऑफ साइडला फटका आपण पाहतोय. चांगला थ्रो त्या ठिकाणी आपण पाहतायत. क्षेत्ररक्षक आहेत हेमंत. 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावसंख्या झालेली आहे ती 18. म्हणजे आपण मगाशी पाहिलं तर 7चा करंट रन रेट होता. इथे मात्र जर आपण करंट रन रेट पाहिला तर 6चा आहे. आणि या 6च्या करंट रन रेटनं घोडबंदर संघ खेळत राहिला तर प्रोजेक्ट स्कोर किती असेल तर 30 धावा. तर इथे या गोष्टीकडे घोडबंदर संघाने विचार करावा. मी तर म्हणेल इथून कुठेतरी येणारे 12 चेंडू मध्ये मॅक्झिमम जर तुम्हाला एक चांगली लढत द्यायची असेल, उमेदमानच्या अगेन्स्ट चांगला स्कोरबोर्ड उभा राहायचा असेल तर माझ्या मते मॅक्झिमम जितेश 20 धावा. 12 चेंडू 20 धावा आल्या तर कुठेतरी फलकावर धावसंख्या जी आपल्याला दिसेल ती 38. आणि तो एक लढण्यासाठी नक्कीच एक चांगलं टार्गेट असेल. तर यावेळेस ते कुठेतरी टोटल आहे, ते टोटल आपल्या माइंड मध्ये सेट करावं लागेल घोडबंदर संघाला. आणि हे जे क्लायमेट आहे मित्रांनो, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, एक प्रकारे मी तर म्हणेल की विनाशकारी विपरीत बुद्धी. तर इथे धावा हव्या आहेत. इथे चेंडू डॉट होता कामा नयेत घोडबंदर संघासाठी, मात्र इथे चेंडू डॉट होतात. नवीन घरात टॉप क्लास बॉलिंग, आजचा दिवस नवीनचा. मागच्या आपण मॅच मध्ये पाहिलं RK मोरव्याच्या अगेन्स्ट काय ते षटक टाकलं होतं नवीन घरत यानं. सुपर 3 धावेचं ते षटक नवीन घरत यांचं आपण पाहिलं होतं. आणि त्यांच्या सौभाग्यवती कदाचित लाईव्ह टेलिकास्ट पाहत असतील. हर्षदा घरत ह्या देखील लाईव्ह टेलिकास्ट पाहत असतील. त्यांना देखील आवड आहे क्रिकेटची. आणि खरोखरच नेहमी मी म्हणतोय की एखाद्या यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे त्याच्या सौभाग्यवतीचा हात असतो, एखाद्या महिलेचा हात असतो. त्याप्रमाणे नवीनचं यश मी म्हणेन त्याची हर्षदा आहे. तिचा देखील चांगला सपोर्ट आहे क्रिकेटला त्यांचा. जागेवरून हुक करण्याचा प्रयत्न होता. इथे 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 हिट करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र विचार केला अतिरिक्त धावा खर्च करायचे नाहीयेत. सिंगल मिळेल. धावा झालेल्या आहेत त्या 20. कारण अशा बऱ्याचशा आपल्या क्रिकेटपटूंच्या सौभाग्यवती आहेत, त्यांना आवड आहे की मॅच आपल्या पतिदेवाची मॅच चेंडू टाकून झालेत, ते 3 चेंडू टाकून झालेत, 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. आपल्या नक्कीच पतिदेवाची मॅच आपण पाहावी. यावेळेस बॉडीला पंप करून चेंडूला मात्र पंच केलं गेलं. स्वीपर पॉइंट डीपला सचिन पाटील आहे त्या ठिकाणी प्रोटेक्शनला. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट. 2 धावा. धावसंख्या झालेली आहे ती 22. मात्र परशुद्ध आपण हा देखील विचार करू, आपल्या सौभाग्यवती लाईव्ह टेलिकास्ट आपले मॅच पाहतात, आपल्याकडून जर चुकीचं काही घडलं मैदानाच्या आतमध्ये तर संध्याकाळी काही खेळ नाही. अशातला देखील एक भाग असतो, लक्षात ठेवा क्रिकेटचा. धावसंख्या आहे ती 22. इथे 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 व्हॉट एफर्ट साठी एकदा टाळ्या यायला हव्यात. काय ते एफर्ट लावलं गेलं. वेल डन नवीन, जबरदस्त एफर्ट. याचं कारण आज उमेदमान संघ ज्याप्रमाणे जीवाची आकांक्षा करून एफर्ट लावते याचं कारण मी तुम्हाला सांगतोय. अलंकार तर यांची विकेट, कुठेतरी जी विकेट घोडबंदर संघाची उमेदमान संघाला हवी होती, जेणेकरून घोडबंदर संघाला आपण थांबवू शकतोय. अलंकार तर यांची विकेट. अलंकारची विकेट पडल्यानंतर कुठेतरी ती ऊर्जा, एनर्जी आणि कुठेतरी नक्की तो होप्स वाढले गेले उमेदमान टीमचे. मोठा फटका चेंडू हवेत. मिड विकेट रिजनला भुलेश आहे, मात्र चेंडू जर आपण पाहिलं तर जवळ सीमार्शीच्या जवळपास चेंडू आडला गेला. कॅच त्या ठिकाणी होतो ड्रॉप. बुलेश कडून भरपूर अपेक्षा होत्या. कॅच ड्रॉप होतोय. धावा धावून काढल्या गेल्या त्या 3. आणि या 3 संघ पुढे सरकताना घोडबंदर मास्टर्स 26 या धावसंख्येवर. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4 धावसंख्या फलकावर आहे ती 26. थोडस मनोरंजन व्हायला हवं, कुठेतरी मॅच मध्ये रंगत आहे. मात्र आपण आपला वेळ देखील डीजेला देऊया. डीजे कडून देखील सुंदर गाणं ऐकूया. डीजे
पाहायला पण आपल्याला मिळत नसतील. आता ॲल्युमिनियमचे सुपले आहेत, प्लास्टिकचे सुपले आहेत. आता पूर्वीचं मातीतलं क्रिकेट मित्रांनो, काय जगा वेगळं मातीतलं क्रिकेट होतं पूर्वीचं. खरोखरच सगळ्यांना आठवत असेल, टिवराच्या झाडांचे आपण स्टंप करायचो. ह्या आठवणी देखील तुम्हाला सगळ्यांना माहिती असतील. शॉट अँड पल अजिंक्य तर यांच्या बॅटमधून हा फटका, मात्र डीप लॉंग लेगला प्रोडक्शनला फिल्डर आहे त्या ठिकाणी. 2 धावा या ठिकाणी येत आहेत. प्रत्येक चेंडूवर धावा येणं घोडबंदर संघासाठी गरजेचं आहे, कारण घोडबंदर संघाजवळ देखील ती गोलंदाजी आहे. असं नाहीये की घोडबंदर संघानं कमी टोटल स्कोर बोर्ड लावलं, म्हणजे 35 धावा जरी आल्या मॅक्झिमम, मी सांगतो जितेश, तर असंही नाहीये की या 35 धावा उमेदवार संघ इझिली चेस करू शकतो, अशातला विषय नाहीये. घोडबंदर संघाजवळ देखील ते गोलंदाज आहेत. अरुण भोईर सारखा, प्रभाकर मात्रे सारखा, अलंकार तरे सारखा गोलंदाज, रवी तरे सारखा गोलंदाज हा घोडबंदर टीम जवळ देखील आहे. त्याच्यामुळे ही मॅच आहे ना, ती मॅच अप्रतिम होणार, अप्रतिम मॅच होणार. जे लाईव्ह टेलिकास्ट पाहतायत फोर्स 1 युट्यूब चॅनलला जुडलेले श्रोते आहेत, त्यांना विनंती करतोय की जरी कमी टोटल आलं तरी मात्र मॅच बंद करू नका. या मॅचचा रिझल्ट नक्कीच बघा. यावेळेस वाईडिश लॉंग ऑन, गॅप शोधतोय मात्र नाहीये. चेंडू अडला गेला त्या ठिकाणी, अडवला गेला बुलिश मार्फत. 2 धावा येत आहेत. धावा झालेल्या आहेत त्या 30 धावा. मी म्हटलं होतं 12 चेंडू मध्ये 20 धावा आल्या तर 38 धावसंख्येपर्यंत पोहोचू शकतोय. मात्र एक चांगल्या स्थितीमध्ये आहे घोडबंदर संघ. कुठेतरी 30 धावा या स्कोरबोर्डवर आहेत आणि अजूनही या इनिंगचा विचार केला तर 3 चेंडू आहेत. म्हणजे ज्याप्रमाणे मी खास करून विचार मांडला होता की 38 धावा, त्याचप्रमाणे जर या 3 चेंडू मध्ये 6 धावा आल्या ना जितेश, तरी 36. चेंडू आणि ज्या धावा आहेत त्याच्यामधला फरक कुठे जाणवेल, आणि तो जो फरक असतो ना मित्रांनो, तोच नेहमी अनेक खेळाडूंना टेन्शन मध्ये टाकतो. शेवटचे 3 चेंडू. उद्याच्या मॅचेस आपण पाहूया मित्रांनो. उद्याच्या मॅचेस आहेत. पहिला सामना जुचंद्र आणि वाघबील, दोन्ही संघांनी 9 वाजता हजर राहायचं आहे. पुन्हा एकदा शॉर्ट पूल खेळायचा होता, मात्र बॅटची एज चेंडू जातोय घोषांकी क्षेत्राच्या दिशेने, मिळतील धावा 2. दुसरा सामना असेल मालजीपाडा आणि राई. तिसरा सामना असेल मालवणी आणि पाणजू, आणि चौथा सामना असेल मुर्धा आणि दहिसर. हे 8 संघ उद्याच्या दिवसामध्ये या ठिकाणी खेळणार आहेत. वाघबील आणि जुचंद्र, जर ही अंतिम मॅच तुम्ही पाहत असाल तर प्लीज विनंती करतोय उद्या ठीक 9 वाजता मालवणीच्या मैदानावर हजर राहा. मुकेश पाटील यावेळेस बॅटचा टोक, चेंडू हवेत आहे. प्रॉमिसिंग स्ट्रोक नाहीये, जो स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा होता तो फटका पाहायला मिळाला नाही. अजिंक्यच्या बॅटमधून 2 धावा. चेंडू अजूनही फील्ड होत नाहीये. चेंडू फील्ड होईपर्यंत या ठिकाणी 3 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 4 धावा देखील होऊ शकल्या असत्या. थकवा आहे, शरीरावर थकवा आहे, कारण कुठेतरी नक्कीच ज्या धावा जास्तीत जास्त घोडबंदर संघानं केलेल्या आहेत त्या धावा जास्तीत जास्त धावून आहेत. जर अजिंक्य यांच्याविषयी म्हणायचं गेलं, दुहेरी धावा अजिंक्य तरे यांनी जवळपास 5 ते 6 वेळा, 5 वेळा अजिंक्यनं दुहेरी धावा या धावून काढलेल्या आहेत. 3 तिहेरी धावा या जवळपास 2 वेळा, त्याच्यामुळे 3 वेळा. याच्यामुळे कुठेतरी जो थकवा जो आहे तो अजिंक्यच्या शरीरावर देहावर जाणवत आहे. शेवटचा चेंडू, बॅटची एज, चेंडू मात्र मागे. शेवटच्या चेंडूवर येत आहेत ही 1 धाव. यावेळेस इनिंगची होते समाप्ती. 5 षटकांचा सामना या ठिकाणी संपतोय. धावा झालेल्या आहेत त्या 36 धावा. म्हणजे जी अपेक्षा केली होती मी की जवळपास 36 ते 35 ते 38 धावा स्कोरबोर्ड दिसायला हव्यात. एक चांगले मॅच होऊ शकेल, चांगले मॅच बनू शकेल, आणि जवळपास ती धावसंख्या या ठिकाणी आलेली आहे. 36 धावा फलकावर, 37 धावा जिंकण्यासाठी दिल्या जात आहेत उमेळमान या संघाला. येणारे चेंडू आहेत ते 30 धावा करायच्या आहेत उमेळमान संघाला ग्रँड फिनाले मध्ये प्रवेश करण्यासाठी. त्या 30 चेंडू 37 धावा. नाण्याची आपण एक बाजू पाहिली, नाण्याची दुसरी बाजू अजूनही आपल्याला पाहायचं आहे. मी मात्र इथे थांबतोय, तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. पाहत रहा, ऐकत रहा. हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे चषक 2024. थँक्यू.
विनंती आहे प्रयत्न करा नक्कीच करतील सपोर्ट आपले सगळे मित्रमंडळी जे काय आहे ते खेळाडू चला दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा आमच्या चला चला मैदानात चला बाहेर चला बेटा बाहर निकलो बेटा ए बेटा चलो बाहर चला लहान मुलांना विनंती आहे चला बाहेर चला संधि देतोय बाहर चलो बेटा पुलिस आया भागो भागो जल्दी पुलिस आया बेटा पर्दे के पीछे जाओ चला भरत राऊत म्हणाले गण्याला जर्सी का दिली जात नाही त्याची कारण खूप आहेत चला 30 चेंडू धावा करायचे आहेत मला वाटतं किती 37 पहिला चेंडू यस डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळून काढलेला सचिन स्वतःचा खातं खोलतायत फॉलो थ्रू मध्ये अरुण भोईर स्वतः जातात पहिला चेंडू अरुण भोईर यांचा अरुण टू सचिन आणि नागेश याची जोडी मैदानात आहे चला हेमंत काय हवंय तुला पाणी हवंय हेमंत दिला चला पुढचा चेंडू अरुण भोईर यांचा मॅच नक्कीच टफ होणार आहे नागेश यावेळेला उंच फटका लॉंग ऑफच्या दिशेने चेंडूवरती येत आहे तो प्रवीण लगेच थ्रो दिला जातोय एकच धाव संख्या एका धावेने 2 धावा उद्या गणेश मनेरा जितू भाऊ जुचंद्र आमचा आवाज जर ऐकत असतील मालजीपाडा संघ प्रसन्न भोईर किशोर भोईर मोहन भोईर यांना विनंती आहे राई संघ लवकर या आणि सहकार्य करा आवाज सगळे ऐकतात सगळे बघतात 260 जण YouTube लाईव्ह आहेत विचार करा यावेळेला बघू चेंडू जातोय तो शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने प्रभाकर म्हात्रे चेंडूवरती येतात 3 चेंडू 3 धावा कोणाचे कुत्रे आहेत संतोषचे नाही बाबूभाई नाही आहेत संतोषचे सगळे आहेत हरेशचे आहेत हा ठीक आहे मग मला केल्याशिवाय कुत्रे उठणार नाहीयेत हरेश किती हरेश यावेळेला बघूया प्रभाकर म्हात्रे प्रयत्न करायला हवा होता झेल झाला असा उंच उडी मारण्यापेक्षा ड्राईव्ह मारला हवी होती एका धावेने संख्या 4 चेंडू अरुण भोईर यांचे 4 धावा बिनबाद संत आणि साबत सुरुवात उमेल मान एक्सरची फायनल मला वाटतं प्रथम पारितोषिक नक्कीच लक्षात आहे समर्पित केलं होतं हरेशला उंच मारण्याचा प्रयत्न काहीच गरज नाही आहे मोठे फटके खेळण्याची चेंडू निर्धाव जातोय ऑफस्टंपच्या बाहेर उसळी घेतोय गणेश मनेरा जितू पाटील जुचंद्र विचार करा 20-40 खेळाडू आहेत त्यातले 20 खेळाडू नक्कीच मॅच बघतात जुचंद्र कारण क्रिकेट वेळ गाव आहे सगळं बघत असतात पण ते अंगावरती कातडं आहे ना ती सुटत नाहीये यावेळेला मात्र एक्स्ट्रा आकावर रिझर्व मध्ये चेंडू जातोय चेंडूवरती येतोय जयेश पहिल्या प्रयत्नात दुसऱ्या प्रयत्नात तिसऱ्या प्रयत्नात चेंडू सुटतोय का धाव घेतली जात नाहीये थ्रो अचूक आहे अन्यथा तिसरी धाव नक्कीच झाली असती 2 धावा म्हणजे षटक संपते पहिल्या धाव संख्या आहे 6 धावा पहिल्या षटकात धावा करायच्या आहेत 31 आता धावा करायच्या आहेत 31 चेंडू शिल्लक आहे ते 24 माझ्याकडे सगळ्या प्रश्नांचं उत्तर आहे हा तुम शेर तुम्ही 1.25 शेर बाकी सब पाव शेर धावा करायच्या 31 चेंडू शिल्लक आहे 24 वेलमान आणि घोडबंदर जयेश नवीन गोलंदाज वय वर्ष गटातील 35 गण्या किरण महेश धन्यवाद तुमचं आरके मोरवा संघ अजूनही थांबलेला आहे क्रिकेट वेळ आहे नक्कीच पाहायला हवंय प्रत्येक गेम कुठेही काही घडू शकतं मागच्या सामन्यातले फायनल वीर ओवळा आणि नारंगी बघा आज पराभूत झाले आहेत त्या आगरी समाज मंडळामध्ये काही घडू शकतं कोणीही विजय होऊ शकतं यावेळेला मात्र बघूया लेगकडे जास्तीत जास्त बाहेर वळतोय अवांतर धाव अवांतर चेंडू थँक्यू शिंदे गोलंदाज जयेश आहे अवांतर धावेने धाव संख्या 7 धावा आता धावा करायच्या त्या 30 चेंडू शिल्लक आहे 24-30 दोन्ही संघांना समान संधी आहे जयेश नव्याने सुरुवात करतील
आर के मोरवा थँक्यू व्हेरी मच थांबल्याबद्दल. मालवणी गाव क्रीडा मंडळ मालवणी मास्टर संघाच्या वतीने आपला आभार. आणि ज्या भगिनीने आज सुंदर जेवण केलं त्यांचंही मनापासून धन्यवाद. अतिशय सुंदर जेवण. शिरा तर मजबूत होता. भाऊबाई कुठून आणला होता आयडिया नाहीये. तूप तर वरती आलं होतं त्यामुळे सगळ्यांना रूप आलेलं आहे. यावेळेला मात्र फुलटॉस वरती चेंडू घेतलेला आहे. चेंडूवरती येतात विक्रम. एकच धाव. सलामीची जोडी अजूनही मैदानात. एका धावेने धावसंख्या झालेली आहे ती 8. कोणाची लागते वाट बघूया आपण. 8 धावा झाल्या आहेत. जशा जशा धावा पुढे सरकत जातील कुठला संघ विजय होईल सांगू शकत नाहीये. दोन्ही संघांना समान संधी असणार आहे. यावेळेला उंच फटका आहे बघूया. विक्रम चेंडूवरती पोहोचू शकत नाहीये. व्हॉट अ शॉट. स्ट्रेट ड्राईव्ह लॉंग आर्मच्या दिशेने. व्हॉट अ शॉट. थँक्यू डीजे. हे जातील का परत घरी सगळे व्यवस्थित. किरण भाऊ महेश भाऊ. चौकार अप्रतिम स्ट्रेट ड्राईव्ह आहे सचिन यांचा. चौकाराने धावसंख्या 12 धावा. नक्कीच आमचे स्कोरर धन्यवाद तुमचं. यावेळेला मात्र चेंडू बघूया. पायाला की ऑन द बॅट आहेत. पंच सांगणार आहेत नक्कीच. यस लेग बायचा इशारा. धावा कशाही यायला हव्यात पण यायला हव्यात आपल्या संघासाठी. सचिन आता सलामीला आले आहेत. मागच्या सामन्यात सलामीला आलेले होते. नक्कीच मागच्यात आलेले होते. मला वाटतं पहिल्या चेंडूवर बाद झाले होते. पप्पा लगेच सांगते पोरगा पप्पा कसे आले होते. आहे लक्ष आहे. स्कोरर मला माहित नाही. एका धावेने धावसंख्या. ते कुठला शॉट आहे बघा. आणि क्या बात आहे. रवींद्र तरे कर्णधाराला साजेल. फटका चांगला होता. 2 धावा नक्की झाल्या असत्या पण गोल गरगर फिरत झेल टिपलेला आहे. पहिला फलंदाज बाद. डीजे सुकलीला गजानन कोळी कुठे आहेत. तो हात एकदा उंच उडवा हो दादा कारण ते तुम्ही लेगला बसलात ना तिकडे दिसत नाही. गजा भाऊ गजा दादा आलेले आहेत का. अरुण कधी येणार. टूरवर आहे का म्हणजे बोटीवर आहे. स्कोर 13. यावेळेला लेगकडे पुन्हा एकदा त्याच दिशेने रवींद्र तरे पुन्हा एकदा येत आहेत. पहिला प्रयत्न चेंडू गॅदर केला जातोय. नाही थांबवलेला आहे. चांगला थ्रो. एका धावेने धावसंख्या 14 धावा. दुसरं षटक मार्गस्थ जयेश यांचं. एक बळी तर मिळवलेला आहे बघा. जुन्या खेळाडूंना टाकता येणार नाहीये. थोडंसं लक्ष द्या. स्कोर पण आम्ही सांगू पण ज्यांनी मैदान ह्या ठिकाणची गाजवलेली आहे त्यांचं नाव नक्की घेणं गरजेचं आहे. जुनं ते सोनं ना असू द्या. यावेळेला मात्र कार्पेट ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडूवरती येतोय क्षेत्ररक्षक अलंकार तरे. चांगलं क्षेत्ररक्षण लगेच थ्रो दिला जातो. एका धावेने धावसंख्या 15. षटक मार्गस्थ मला वाटतं षटक संपते. दुसरा धावा झाल्या 15. आता धावा करायच्या त्या 18 मध्ये 22. क्या बात आहे. पहिला बोललास पण बोललास. 18-22 दोन्ही संघांना समान संधी. एकच फलंदाज बाद झालेला आहे. मकरंद काय येत नाहीयेत. वाट पाहतोय दादांची आम्ही. सचिन भाऊ नक्कीच उद्या असतील. संजय सचिन बऱ्याचशा टोपण नावानं त्यांना बोलावलं जातं. पुन्हा एकदा आर के मोरवा धन्यवाद. जुनी मला वाटतं खेळाडू आहेत तिकडे. मालवणी गाव क्रीडा मंडळ मालवणी मास्टर्स आयोजित 7वी स्पर्धा. थँक्यू व्हेरी मच राया भाऊ. थँक्यू व्हेरी मच बाल्या भाऊ. थँक्यू व्हेरी मच बाबू भाई आम्हाला संधी दिली. यावेळेला बघूया रवींद्र तरे. पुन्हा झेल घ्यायला हवा होता. एकच धा पुढे यायला हवंय. बॉल तर मागे जाणारच आहे. तुम्हाला पुढे यायचंय. झेल टिपायला हवा होता.
एका धावेने धावसंख्या 16, धावा करायच्या त्या 21, चेंडू शिल्लक 17, 17-21, 17-21. प्रभाकर म्हात्रे गोलंदाज. यावेळेला बघूया कुठल्या टाइपचा फटका आहे हा, पण धाव देऊन जातोय जेपी. एकच धाव ऑन दी बॅट आहे चेंडू. शिंदे साहेब थँक्यू व्हेरी मच. अजूनही पाटील आमचे बसले आहेत. पंच नियम आहेत एमसी पेक्षा कडक नियम भारी, हे कोणाला जमणारच नाहीये आणि कुठल्या संग्रहामध्ये पण मिळणार नाही आमचे नियम. इतके कडक नियम आहेत आमचे, म्हणून हे सगळं घडतंय. यावेळेला उंच फटका आहे, बघूया. झेल किरण आहेत, झेल घ्यायला पाहिजे. 2 धावा एसटी रक्षकाच्या वरून चेंडू जातोय. 2 धावा झेल घ्यायला हवाय. 2 धावाने धावसंख्या 19, धावा करायच्या त्या 18, चेंडू शिल्लक ते 15, 15-18. अजूनही मुकेश आहे, अजूनही नागेश आहे, अजूनही प्रशांत आहे, अजूनही नवीन आहे. कितीतरी खेळाडू बसलेले आहेत. फलंदाजी जी आम्ही पाहिलेली आहे या मोसमामध्ये, या हंगामामध्ये उमेदवार संघ बहरच चाललेला आहे. नक्कीच जे बघतो ते बोलतो, बाकी काही नाहीये. यावेळेला उंच फटका बघूया. झेल अलंकार तारे पोहोचतील, पोहोचले नाहीये. चेंडू पुढ्यात प्रयत्न पडतोय, प्रयत्न चांगला होता आणि चेंडू अंगाला लागून जातोय. एसटी जवळ थांबतोय. 2 धावा, प्रयत्न चांगला, एफर्ट चांगला अलंकार तारे यांचा. नक्कीच उत्कृष्ट झेल ठरला आजच्या दिवसातला. 2 धावा, धावा झाल्या त्या 21, धावा करायच्या 16, चेंडू शिल्लक 14, 14-16. क्या बात आहे. दोन्ही स्कोरर जितेश आणि साहिल, थँक्यू व्हेरी मच. गाडीवर कशाला चढताय? गाडीवर नका चढू, झेंडा घ्या. गाडीवर चढायचं नाही, कुठल्याही झेंड्याला हात लावायचा नाही पोरांनो. पोलीसवाले 14-16, 14-16. पोलीस येतील, झेंड्याला हात लावायचा नाहीये. टीचर आहे टीचर. यावेळेला मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय निर्धाव. आता 13-16, 13 चेंडू 16 धावा. ज्ञानेश्वर कोळी वाट पाहतोय. उद्या कुठल्या ड्रेस मध्ये असतील सांगता येत नाहीये. आज फक्त सकाळी हिरोगिरी करून गेलेले आहेत. मी बोलेल. यावेळेला उंच फटका बघूया. प्रवीण चेंडूवरती येत आहेत आणि झेल टिपतायत. 2 चेंडू लागोपाठ निर्धाव. आता 12-16 सुपली. सोन्याची आणि टोपली चांदीची, हे सगळं जुनं विसरत चाललेलं होतं आपण. आता सुपल्या टोपल्या सगळं प्लास्टिकचं. नंतर कसलं येईल काय कल्पनाच नाहीये. तोंडली, हा तोंडली, बगलं, दोदऱ्या सगळं प्लास्टिकचं. काही होते आता. आता सोन्याची बुट पण आली, घड्याळ सोन्याची. पहिला HMT, आता संडास सुद्धा सोन्याचं. अलंकार तारे लेकडे ग्लान्स आहे. जेपी यांचा फटका बघू कुठला खेळाडू पोहोचतोय आणि हा चौकार. अजिंक्य तरे पोहोचू शकत नाही. तुम्ही सूट घालवला तर मी सूट घालून येऊन उद्या. गजादादा, गजादादा हात तर करा ना.
ओके, थँक्यू व्हेरी मच. कमला आहे माझा. अरुण उद्या दिसला पाहिजे. भाऊ भाई बोलवा रे आपल्या मित्रांना. धनंजय मागून गेलाय. यावेळेला मात्र चेंडू केला, टाइप केला जातोय गॅलरी झोन मध्ये. चेंडूवरती किरण येत आहेत. एकच धाव, एका धावेने धाव संख्या 26 धावांची गरज आहे ती. 11 चेंडू शिल्लक आहेत 10. व्हॉट अ मॅच. 10-11 10-11. अलंकार तरे प्रयत्न करतायत जिंकण्यासाठी आपल्या संघासाठी, पण फलंदाजी अप्रतिम. जेपी कर्णधाराला साजेशी खेळ. प्रमोद, मिलन, संतोष, महेश, विजय, हरेश तर तिकडे आहेतच. या सगळ्यांनी उद्या मारण्याचा प्रयत्न. जबरदस्त आपण, जबरदस्त आपण आहे तो. बघूया चेंडू कुठे गेलाय. झेंड्याच्या या बाजूला चेंडू आहे. 2 धावा. थँक्यू व्हेरी मच हरेश. थँक्यू शिंदे साहेब. जबरदस्त आहे पण हा झेल तर टर्निंग पॉइंट होता, नक्कीच म्हणायला हरकत नाहीये. एकदा रवींद्र तरे यांच्यासाठी जोरदार टाळ्या व्हायला हव्यात. जबरदस्त आहे पण, सुंदर प्रयत्न. पाहिलं की झेल कोणाचा, तर मुकेश यांचा. 2 धावांनी धाव संख्या 27. 28 धावांची गरज आहे ती. 9 चेंडू शिल्लक आहे ते. 9. क्या बात आहे. एक्सर बी संघासमोर विकेट वरती विजय झालेला संघ 9 चेंडू 9 धावांवरती पोहोचलेला आहे. हे स्प्रे येते, स्प्रे येईल. प्रमोद स्प्रे घेऊन जा. आहे समोर आहे. उद्या आणखीन 2 आणून ठेवावं. आहेत. धर्मेंद्र कुठे आहे. मांडवाचे मंगारी. उद्याची तयारी चालू आहे, नक्कीच असायलाच हवी. बाबूभाई आपका सब कुछ आता था ना, इधर सब कुछ लाना पड़ता है. मुलांनो खाली उतरा रे, खाली उतर. तो फोटो काढून पोलीस स्टेशनला पाठवे ना. टीचरला पाठवू का. कुठला स्कूल आहे याचा. झेंड्याला किंवा कुठल्याच वस्तूला यातल्या हात लावायचा नाही. आईला नाव सांगेल. आता पुढचा चेंडू. धावा करायच्या त्या 9 चेंडू शिल्लक 9. चालू ठेवा. यावेळेला मधुया कार्पेट ड्राईव्ह होते लॉंगांच्या दिशेने. चेंडूवरती येतात विक्रम. एकच धाव थांबवलेला आहे. थ्रो दिला जातोय. मला वाटतं धीरज तरे आहेत. एकच धाव. धाव संख्या 8 मध्ये आत. धावा झाल्या त्या 29. धावा करायच्या 8 चेंडू शिल्लक 8. जितेश थँक्यू आणि साहिल थँक्यू. युट्यूब फोर्स वन युट्यूब लाईव्ह. धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. फोर्स वन लाईव्ह फ्री. यावेळेला मात्र चेंडू टॅप केला जातोय. अलंकार तरे चेंडूवरती थ्रो दिला जाईपर्यंत प्रवीण येतात गॅदर करायला. एकच धाव. आता 7 मध्ये 7. मला वाटतं 7 मध्ये 7. दोन्ही संघांना समान संधी, कारण मला वाटतं 2च बळी गेलेले आहेत उमेदमान संघाचे आणि जास्त गडी बाद झाले ते घोडबंदर संघाचे. स्प्रे द्या विक्रमला. उद्या एक्स्ट्रा सामना आहे. चेंडू टॅप केला जातोय. बघूया काय घडतंय. आणि चेंडू लागत नाहीये. कुठला प्रयत्न आणि चेंडू 1 धाव देऊन जातोय. नशीब 7 आहे, नशिबाची 7 आहे. अलंकार तरे सारखाचा चेंडू एस्टेन वरती लागत नाही, कारण जेपीने सोडून दिलं होतं की मी बाद आहे म्हणून. चेंडू लागत नाहीये. कमरेवरचा हात आता पायासकट खाली लोळायला लागलेला आहे, कारण 40चा क्रिकेट आहे. 4 षटक संपलेले आहेत. पोरांना धास्ती बघा. नवीन आणि जेपी जायचंय का आतमध्ये मित्र. जायचंय. बापावर पोरगा फ्री आहे, संधी देऊ शकतो. चला धावा करायच्या 6 चेंडू शिल्लक ते 6. व्हॉट अ मॅच. क्या बात आहे. सेमी फायनलचा सामना कसा असावा. परत गण्याला लावा. अमित तरे थँक्यू व्हेरी मच. उद्याही यायचं आहे. गोलंदाज शेवटचा षटक रवींद्र तरे. घोडबंदर मास्टर्स वर्सेस उमेलमान. मालवणी गाव क्रीडा मंडळ, मालवणी मास्टर्स, आगरीकोळी समाज सामाजिक संस्था, मुंबई ठाणे वसई रजिस्टर अंतर्गत 7वी स्पर्धा. अध्यक्ष कमलेश मात्रे,
कार्याध्यक्ष प्रकाश ठाकूर, उपाध्यक्ष केशवनाथ भोईर, मी स्वतः सचिव भगवान पाटील, खजिनदार महेश मांगेला, उपखजिनदार जगदीश खरत. लेगकडे ग्लान्स आहे, बघूया कुठे जातोय चेंडू. 2 की 4? नाही 2. हा स्पिन होता का चेंडूचा? 2 धावा. आता धावा करायच्या 4, चेंडू शिल्लक आहेत 5. सह सचिव कैलास मात्रे. उद्या सगळे असणार आहेत, रविवार आहे, आनंदाचा वार आहे, आस्वाद घेऊया नक्कीच. सगळी टेबल लागणार आहेत कारण मालवणी गावची मॅच आहे, मालवणी गावची स्पर्धा आहे. काय हवंय? स्प्रे हवाय? ओके, स्प्रे तिथेच ठेवा, 2 गाडून ठेवा उद्यासाठी. प्रमोद येस, प्रमोद कोळी, डॉक्टर प्रमोद कोळी. चला धन्यवाद. शशी भाऊंचं अप्रतिम मंडपाची व्यवस्था शशिकांत पाटील यांच्या वतीने करण्यात आले. भगवमय वातावरण आहे. साहेबांचा चषक हा नेहमीच इथं याच ठिकाणी 26, 27, 28 याच दिवशी आयोजित केला जातो. गेली मी पाहतोय तर 20 वर्षे जास्त झालेली आहेत. 18 ते 19 वर्ष मालवणीला झालेले आहेत. ओके, नवीन गोलंदाज. ठीक आहे, विक्रम येतील. गोलंदाजामध्ये बदल केला जातोय, लक्षात घ्या. शेवटचे 5 चेंडू ना आणि 4 धावा, 5-4 गोलंदाज चेंज केला जातोय कारण कॅम्प आलेला आहे. रवींद्र तरे यांना बदल केला जातोय. क्षेत्ररक्षणात किरण येत आहेत, किरण घरत. तिथे फोटो पाहतोय दादांचे, आमच्या राजेश घरत, हरेश घरत आहेत. जो चढलाय ना त्याचा फोटो काढलाय आम्ही. जो काय होय, चालतंय. 40च्या वर आहे त्याचं एज आहे ना. गोलंदाजी तर करावी लागणारच आहे मित्र. यावेळेला उंच फटका मुकेश यांचा, प्रवीण यांच्या. सोप्पा झेल, काहीच गरज नव्हती, खालून खेळायला होतं. आता 4-4 विकेट गेल्या त्या उमेलमान संघाच्या 3 आणि घोडबंदर संघाच्या 3. नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे उमेलमान संघानं. म्हणजे संधी अजूनही आहे, एक चान्स अजूनही आहे विकेटचा किंवा नाणेफेकीचा. अजूनही संधी आहे उमेलमान संघाला. चला 4-4. नागेश नवीन फलंदाज. प्रयत्न एफर्ट चांगला होता मुकेश यांचा. झेल टिपला जातोय प्रवीण यांच्याकडून. अप्रतिम झेल, 2 झेल टिपलेले आहेत प्रवीण यांनी आतापर्यंत. नागेश 4-4. पंच आहे तिकडे, काहीच गरज नव्हती मारण्याची. मुकेश बाद होत आहेत, धावा आहेत त्या मुकेशच्या धावा. सहरन 6 धावा. मुकेश बाद होत आहेत. प्रवीण 4 चेंडू 4 धावा. 3 विकेट गेले आहेत. नाणेफेकीचा संधी आहे उमेलमानकडे. टॉस जिंकलेला आहे उमेलमान संघानं. 4-4. नागेश पाटील, दोघं पाटील. नाही तू लिहू नये नागेश, जे तुला काय करायचं आहे मी आहे ना. यावेळेला स्टेट ड्राइव्ह बघूया. प्रयत्न चांगला आहे, झेल घ्यायला हवा होता. 3-3. किरण तिथे पुढ्यात पडला, इथेही पुढ्यात पडतोय. रवींद्र यांनी जर लेकडे झेल घेतला असता मुकेश, आता चित्र वेगळं असतं. 3-3. नाणेफेक जिंकलेल्या उमेदवार संघाला. 3-3. नागेश जगन्नाथ, नागेश मोरेश्वर, नागेश महादेव, नागेश मदन. चला 3-3. दोन्ही संघांना समान संधी. 3-3. गजानन डाकी यांच्या वाढदिवसानिमित्त वाघवेल अप्रतिम स्पर्धेचं आयोजन. सगळं सुंदर, अप्रतिम. बघूया उद्या ज्यूसची व्यवस्था करा. गरमी वाढत चाललेल्या भाल्या भाऊ, रवी भाऊ, ते कलिंगड देण्यापेक्षा ज्यूस द्या. यावेळेला मात्र बघूया चौकाराने विजय होते. अभिनंदन उमेदवार.